हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभिमाने साधनाची बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा एकार आनंदे झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू देवाधिदेवा जगत्रय परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आम्ही वैकुंठात वास्तव करणारे आहोत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो आमचं वास्तव्य कुठे आहे म्हणजे आमचं त्याला विचार सध्या कुठे आहे वास्तव्य तुमचं हल्ली मुक्काम कुठे राहत्या कुठे तुम्ही विचारित जरी गाव वेगळं असलं तर कुठे नोकरीला असलं तर कोण बाहेर गावी राहत कसं जगद्गुरु तुकोबारायला विचारलं असतं कोणी तुम्ही कुठं राहत्या तुमचं वास्तव्य कुठे नेमकं कुठं काय विचारलं असतं म्हणूनच महाराज म्हणले ना आम्ही वैकुंठवासी आमचं वास्तव्य वैकुंठात आहे म्हणले पण आलोय म्हणले आम्ही नाही का. पूर्वी ऋषींनी जे प्रतिपादन केले आहे त्याप्रमाणे खरोखर वर्तन करण्याकरता आम्ही मृत्यू लोकात आलो. कशा करता आलो ऋषी मुनींनी जे सांगितलं प्रतिपादन ऋषी मुनींनी सोपं करूनच सांगितलं ना. मग जसं सांगितलं तसं वर्तन करण्याकरता आम्ही आलोय म्हणजे पहा साच भावी वर्ताया जसं सांगितलं तसं ऋषी मुनी जपी तपी शास्त्र सांगताय ना. मग ऋषींच्या मुखातून बाहेर पडलं म्हणजे शास्त्रच आहे ना. शास्त्रात
काय सांगतंय मंत्र तंत्र हे ते देवाचं स्मरणच करायला सांगतंय ना. देवाची हा. भक्ती. त्यांनी ऋषी मुनी जपी तपीने देवाची भक्ती केली. तेच प्रतिपादन करण्याकरता आम्ही आलोय म्हणले. वर्तन वर्तवणी दाविन नामा म्हणे. मृत्यू लोकात येण्याचं कारणच ते. हा. जे मार्ग ऋषी मुनी साधू संतांनी पूर्वी घातले आहेत ते झाडून स्वच्छ करू. स्वच्छ करू म्हणजे सर्वसामान्याला कळण असं सांगू. हा. आता गाथा सर्वसामान्याला काही कोण कळतो ना. आणि गीतेचे श्लोक कळते का? नाही. भागवताचे श्लोक कळते का? ही संस्कृत नाही. नाही ना कळत. वयाने कळत श्लोक का कळायचे? पण जगद्गुरु तुकोबारांचे अभंग वाक्य कळतात. हा. भागवतच बाहेर पडलं ना. हा. म्हणजे आडराणी जे लोक भरले ना. हा. आडराणी भरली जग. आडराणी म्हणजे परमार्थाचे जे वाटा आहे ना त्या दिल्या सोडून आणि भलतीकडच यांना देतात घेणं देण्याची. चुकीच्या रस्त्याने गेल्यावर देव भेटल का? नाही. आडराणी म्हणजे आता आडराणी भरली जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. हे सर्वसामान्याला मार्ग सांगितलाय साधू संतांनी. गोष्ट म्हणजे अर्थ कसा घ्यायचा. येण्याची पंथे चालू जाताना पुढे गुंता कोठे काही. ज्या मार्गाने साधू संत गेले त्याच मार्गाने आम्ही चाललो. मार्ग काही नवीन कोणी तयार करत नसतं. मार्ग जाऊन गेले आधी दया आणि संतती. तेनेची पंथी चालू जाताना पुढे गुंता. रामकृष्ण पंथ क्रमेला म्हणले ना. व्यासाचा मागोवा घेत म्हणले. व्यास ऋषीचे ना. व्यासांच्याच रस्त्याने आम्ही चाललो. नवीन मार्ग सुरू नाही केला माऊली म्हणले आम्ही. भाष्यकार ते वाट पुसत. भाष्यकार म्हणजे कोण? ज्ञानेश्वर गोवे आहे ना. भाष्यकार ते वाट पुसत. भाष्यकार कोण? व्यासच भाष्यकार आहे ना. व्यासाने वेदावर भाष्य केलं ना. ज्ञानेश्वरी पाहिली वाचून पाहिली असं ना कधीतरी आयुष्यात एकदा. मग आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. बोलिले जे ऋषी सात भावे वार्ताया. आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. गोष्ट म्हणजे अनादी कालचं ते तत्वज्ञान. पूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनोला सांगितलं, विश्वांकोला सांगितलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तेच तुला सांगतो म्हणले. आता त्यांच्या वयाचा अंतर उगा 10-5 वर्षाचा होता. कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या वयामध्ये थोडा फरक आहे. देव मोठे वयानं तो लहान आहे. तो म्हणे काय म्हणले आपला 10-5 वर्षाचा अंतर फक्त आयुष्यामध्ये वयाचं. आणि मग तो सूर्याला कधी सांगितलं? मनोला कधी सांगितलं? ईश्वंकोला कधी सांगितलं? ते परंपरेनं आलेलं त्याला ज्ञान म्हणतात. शेष उरला तो शिव उच्चिष्टाचा भाग. अर्थ लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञानी. विषय विमान साधनच बुडवले.
मूळ पुराणाचा अर्थच लोपला ना. हा. महाराज म्हणले मग वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इतरांनी व्हावा भार माथा. त्या टायमाला किती शास्त्री पंडित आणि विद्वान होतेच ना रामेश्वर सारखे. हा. पण त्याला खरा अर्थ कळाला होता का पुराणाचा? हम्म. नाश केला शब्दज्ञानी म्हणले. आता आज काय शब्दज्ञानी थोडी आहे का? आज उदो उदो कोणाचा आहे? शब्द नाही. जे अनुभवा वाचून बडबड चालू आहे नुसती नाही का. मग ते बाबा शिवाय द्यायचे त्याच्यामुळे त्याचे अनुभव नाही ना. नाही. अनुभव जर नसला तर मग काय काय पोरीचं पोट दुखत होतं ती मावशी म्हणले पोट दुखत. ती म्हणजे दुखतच राहतं त्याचं काय माय दुखत होतं म्हणले मी ते शेवायचा भात खाला तेव्हा माय दुखत होतं झोप म्हणले. आता हिचं पोट दुखणं वेगळं. हा. आता तिचं पोट दुखणं वेगळं. अनुभव नाही. अनुभव संतांचा अनुभवाचा आहे ना. अनुभव आले अंगात ये जगत येत असते. अनुभव प्रत्येक क्षेत्रात अनुभव फार महत्वाचा आहे ना. नोकरीला लागायचा अनुभव किती वर्षाचा विचार आहे ना. मोकार कोणी गेलं नोकरी देते का लगेच? परमार्थात काही अनुभवाला किंमत आहे का नाही? अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी मन साधनच बुडवलं. आता बऱ्याच वेळा तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं पण आता अभंगच तसा आहे त्याच्यामुळे 2 मिनिटं सांगावंच लागेल ती नाही का. श्रीमंत आता राजाच होता तो. भगवान शंकराचे उपासक होते. पत्नी पतिव्रती राजा बी शिवभक्त होता आणि ती शिवभक्त होती. निष्ठावंत शिवभक्त आयुष्यभर भगवान भोले बाबाची सेवा केली. आणि मग पूजेकरता अशी बाग लावलेली होती. त्या बागेतून फुलं आणायची पूजा करायची रोज देवाला स्नान घालायचं आरती करायची आणि मगच भोजन प्रसाद घ्यायचा. राजाचा नियम होता तो. आणि जर ते फुलं नाही मिळाले तर राजा मग जेवत नव्हता पूजा झाल्याशिवाय. उपवास काढायचा ना राजाला. इतकं त्या राजाचं व्रत होतं शंकराचं. मग ते फुलं कोणी तोडू नये म्हणून त्याला असं संरक्षण ठेवलेलं 2 जण सिक्युरिटी. तिकडे जाय तिकडे ती सिक्युरिटी सारखं रात्रंदिवस प्रहरा म्हणतो आपण त्याला. मग राजाला उपवास होऊ नये म्हणून ते फुलाला संरक्षण सगळं. कालांतरानं राजा गेला कैलासाला. वाणी गेली दोघं दे ठेवला तिने. पुढं मग मुलगा गादीवर बसला पण तो काय भगवान शंकराचा उपासना करणारा नव्हता. त्याचा काही नियम नव्हता धर्म नव्हता काय नव्हतं. मग आता त्या फुलाला कायची मागणी मग. राजा गेला म्हणले आता त्या फुलाला डिमांड नाही राहिलं. कोणी लक्ष देईना त्या फुलाकडे. पण ते ड्युटी जिथे लावली होती ड्युटी चालूच होती ना. मग ड्युटी चालूच होती ना. मग ते पायात गुतायचे ते वेल फुलं ते नाही असे उपटून बाजूला फेकले. आता त्याला काही मागणी नाही राहिली त्याला काही हेच नाही राहिलं ना. फुलाचा वेलच उपटून बाजूला. मग पण ड्युटी चालू होती तिथे एकदा. एक दिवस आता तो युवराज घोड्यावर बसून तिथून चालला होता. त्यानं पाहिलं इथं 2 सिक्युरिटी सारखे घालतात म्हणले.
इथं काय आहे नेमकं? त्याला काय माहिती नाही ना काही. हा. ते सिक्युरिटी विचारणार तुम्ही इथं काय करते म्हणले. हम्म. ते म्हणे आगेशी आयन पिशेशी ना काय. मी मागं चाललो, पुढे चालून मला start हा. करतो. आम्हाला काय माहिती नाही म्हणले. अरे पण याला काहीतरी कारण असतं ना म्हणले. मोकार कसं इथं. काय जुने पुरोहित होते त्यांना विचारलं हे का म्हणून चालू इथं मोकार पगार यांना कामधंद्याचा. त्यांनी सांगितलं हे मोकार नाही म्हणे. तुझे वडील आई फार मोठे शिवभक्त होते म्हणले आणि इथं फुलं होते म्हणले. त्या फुलाच्या संरक्षणाकरता ड्युटी लागली म्हणले. फुलं जर नाही मिळाली पूजेला तर आई वडील पाणी सुद्धा घेत नव्हते. दिवस दिवस उपवास करत होते म्हणले. त्यांना उपवास घडू नये ती फुलं कोणी तोडू नये कोणी नेऊ नये म्हणून संरक्षणाकरता ते ठेवलंय म्हणले. यांना म्हणले मग ती फुलं कुठे हे ते म्हणे आमच्या पायात गुतत ते आम्ही उपटून टाकलं. तसं मूळ जो वेल आहे वेल मूळ जो प्रसाद आहे मूळ जो वेल आहे तो टाकलाय उपटून आणि येरझार चालू आहे ना मग सगळी. शब्द ज्ञान चालू आहे ते सगळं चालू आहे पण वेल उपटून टाकलं त्याचं काय. मूळ वेल आहे तो कुठे आता. तर आपलं काहीतरी भाग्य म्हणून आपल्यापर्यंत आलंय ते नाही का. ते विषय लोभी मन साधनच बुडून टाकलं. काय मनामध्ये लोभ झालाय पैशाचा नाही का. प्रत्येकाला असं वाटतं पैसा भेटावा परमार्थाचाही वाटतं पुढं. आता परमार्थात जाऊन जर असायचं मग ते परमार्थ तरी काय कामाचं नाही का. विषय लोभी मन विषय हे मनामध्ये लोभ फार पैशाचा अवघड नाही का. किती तो खबर आहे नाही. किती बोलले बापरे 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 बापरे. बाकी कीर्तन करायला जेवढे बोलले तेवढे तर कोणालाच बोलले नसेल महाराज. कथा करून या द्रव्य घेती नाही का. कथेचा विक्रा नको घडू देऊ दातारा. नरस्तुती आणि कथेचा विक्रा नको घडू देऊ दातारा. माझे कोणी एवढं घडून देऊ नको म्हणले पांडुरंगा. आणि इथं तर महाराज म्हणले हे सारा खेळ झाला ती त्याच्याकरता आम्ही आलोय म्हणले. आम्ही काय करतो आलो वैकुंठातून त्याच्याकरताच आलोय म्हणले. निष्काम सेवा घडावी काहीतरी नाही का. हा पुराणाचा अर्थ कोणाला कळा ना. पाठ सगळ्याची पण त्याचा हे कुठं कळत वर्म कुठं कळत आहे. ते वर्म सांगण्याकरता आलोय म्हणून त्रास झाला ना. ब्राह्मणांना एवढं जड का केलं शास्त्रींना. आता हा शेतकऱ्याचं पोरगा वर्म सांगायला आला म्हणले. नाही का. तुला कोण सांगितलं म्हणले अभंग लिहायला. म्हणले मला पांडुरंगानं नामदेवराज स्वप्नात येऊन सांगितले करावे कवित्व. म्हणले बाकीचे सगळे मेले होते तूच बरा एकटा राहिला तुला येऊन सांगितलं पांडुरंगानं नामदेवानं अभंग कर म्हणून. आम्हाला बरं सांगितलं नाही म्हणले. म्हणजे पटलं का त्यांना. उडून टाक म्हणले ते सगळं काय केलं असं ते. जे अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मने साधनच बुडवलं. असं आहे म्हणून संतांना त्रास होतो बाकी दुसरं काय. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाची दरारा तुका म्हणे करा जय जय करा नाही का. स्वतः भक्ती करून दुसऱ्याला सांगू हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तिने माया जाळ तुट. अनेक नका पडू गबाळाची भरी ती आई थोरी नागवण. जे स्वतः तर भक्ती करतोच आम्ही पण बाकीच्यांना सुद्धा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाची दरारा. मग भक्ती असं एक अध्यात्माची शक्ती का तिथं काळाची सत्ता चालत नाही ना.
नाही. यमधर्म सांगित होता, तुम्हा नाही तेथे सत्ता, हम्म. शेती होय हरिकथा सदा नाम घोष. इथं घोष चालू आहे नामाचा. म्हणजे जाऊ नये त्या या गावा नामधारकाच्या शिवा. तिथं जाऊ नका म्हणले तुम्ही. तिथं देवाचं सुदर्शन आहे ना. हम्म. म्हणून सोपं साधन सांगतो आम्ही. भगवंताचं भजन करतो, तुम्ही करा. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाची दरारा, तुका म्हणे करा. आपल्याला सांगायचं तुम्ही करा. हम्म. आपण सगळे चालू त्याच्यात बरं का. जय जयकार आनंद. मग जर भगवंताचं नामस्मरण केलं, भजन केलं, चिंतन केलं, तर मग आपल्याला आनंद भेटणार आहे ना. हा. दुःख निघून जाईल आणि आनंद भेटन ना आपल्या जीवनामध्ये. हा. प्रत्येकाची अपेक्षा काय आहे? दुःख नकोय, कोणालाच नकोय दुःख. फार कोणालाच नकोय. नाही का? मग दुःख जाण्याचं साधनच आहे ना. पितो भक्तीचा डांगोरा, कळी काळाची दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, आम्ही वैकुंठातून तेवढ्या करता आलो. तुका म्हणे माझं झाडीले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. पांडुरंगानं मला पाठवलं, आम्ही वैकुंठातले आहोत. आम्ही काही इथले नाही, पण आलो सांगण्याकरता. ये मार्ग अवघड सामान्य जीवाला कळत नाही. मग कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांनाच महाराज म्हणले, यारी यारीला अनथो रियाती भलते नारीला, रावा विचार न लगे चिंता कवनाशी. सर्वसामान्याला कीर्तनाच्या माध्यमातून परमार्थ सांगितलं महाराजांनी. यांना लय जड गेलं नाही अशा लोकांना. सर्वसामान्य काय अधिकारी का म्हणले, वेदच बोलवतो म्हणजे त्यांना कळत होतं. अरे येतं वेदातच बोलतोय म्हणले. भाषा एकी मराठी आहे सोपी, पण तात्पर्य वेदाचंच आहे ना. त्यांचा वेदाचा अभ्यास होता ना, म्हणून त्यांना ते कळालं. अरे हा तर श्री शूद्र यांना वेद सांगतो म्हणले. त्यांना तर वेदामध्ये अधिकार नाहीये ना, म्हणून त्रास झाला. म्हणून स्वामींनी संस्कृत मध्ये लई वेळा लिहिलं, पण ते गायब होऊन जायचं. पहा बरं. मग तेव्हा महादेवांनी त्यांना म्हणजे हिंदी मध्ये लिहायला सांगितलं होतं ना. देशी भाषा. देशी भाषा म्हणजे सर्वसामान्याला कळणाशी सोपी भाषा. ती किती यांना येत होती संस्कृत लिहा करताना. कुठं जाते काय माहिती, पण लई त्यांनी टीकाटी केली. तिने संस्कृत लिहून काही उपयोग झाला नसता ना. संस्कृत पहिलंच आहे ना. त्यांच्याकडून तुलसी रामायण लिहून घ्यायचं होतं सोप्या भाषेत. वेदच, पण त्याच भाषा सोपी, तात्पर्य वेदाचंच एकदम. अभंगाला अनुसरून येतो विषय का त्यांना सांगायचं हेच होतं, पण सोप्या भाषेत सांगा असं देव त्यांना सांगत होता. भगवान बोले, बाबा तू ह्या भाषेत नको सांगू, ह्या भाषेत सांगून सर्वसामान्याला कळणार नाही ना. मग तुकोबरायने वेदच सांगितला, भागवत गीताच सांगितले, पण भाषा सोपी केली ना. आणि मग पाण्यात बुडवलं तरी देवानं रक्षण केलं ना. मग देवाची जी इच्छा होती ना असं करायचं. देवानं स्वतः येऊन सांगितलं होतं, अरे यानं शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली म्हणले, आणि आयुष्याने एवढं, आता उरलेलं तू लिह म्हणले, नाही का. हे म्हणले मला काय आता व्याकरण नाही, मी कधी शिकेल नाही, काय तुला काय करायचं म्हणले. सरस्वतीलाच आज्ञा करून टाकली. आता सरस्वती जीवेवर बसल्यावर काय कमी पडणार आहे हो. गाथा म्हणजे काही सामान्य गोष्ट नाहीये.
नाही. चहू वेदाचे केले सेवेवर. सगळा चारमा वाक्याचा विस्तार म्हणजे गाथा आहे. मी वासुदेव तत्वता. काय महावाक्य आहे. हं? भाषा सोपी आहे फक्त, नाही का? हा. ते सर्वसामान्याला जर अहं ब्रह्मास्मी म्हणलं तर ते म्हणून आपल्या डोक्याच्या बाहेर काय म्हणतो हा, नाही का? महाराज वाक्यच सांगतो, पण भाषा किती सोपी आणि गोडी. मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारित आहे ठाऊक सभाये संता. चला इतका वेळ थांबून कसं जमान आपल्याला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वार्ता या झळू संतांचे मार्ग. अडराणी भरले जग वशिष्ठाचा भाग शेष. उरला तो शिव अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभिमान साधनच बुडवलं. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी जराळा तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. जन धन तन केले तृणाई समान तुका म्हणे आता मी मुक्तीची माथा. बळीयाचे अंकित महान बलाढ्य असे हरीचे सेवक झाल्यामुळे आम्ही बलाढ्य झालो. तर भगवंताची शक्ती फार मोठी. साधा जरी वशिला असला तर आपण किती गुमराईत राहतो, नाही का? साधा जर वशिला असला, तहसीलदार पाहुणा असू द्या, मोठा पोलीस मधला अधिकारी, जर आपण लगेच म्हणतो लावू का फोन, मग नाही का? एखाद्या सासरा कलेक्टर असा तो काय मग कोणाला खाईन का बरं? कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा पावर आहे ना. एखाद्याचा पाहुणा मंत्री असावा मग याची गुमराई आहे. हा तर मग कोणाला, मग व्यवहारात जर एवढा वशिल्याची शक्ती मोठी आहे तर ज्याचा देवाकडे वशिला आहे तर देवाची शक्ती काय आहे? त्याच्याकडे काय कमी? ऐका यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ही सगळी गुणवरे ज्याचे एकट्याकडे सगळी. आणि तो जर आपला हे झाला तर बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. बळीयाचे जर अंकित झालो आपण, अंकित म्हणजे सेवक, मग आम्ही बलाढ्य झालो ना. मग साधा मंत्र्याचा पीए राहतो ना, पीए, त्यांना जरी एखादा फोन केला तर कामं होतात माहिती का? मुख्यमंत्री काय सगळ्यांना फोन नसतो करीत, सगळी हाताखालीच लोक करीत असतात. मग तो सेवकच आहे ना. मुख्यमंत्र्याचा फोन म्हणल्यावर मुख्यमंत्र्यांनी फोन करीत, पीएनं जरी फोन केला का लगेच काम होतंय. म्हणजे पॉवर आले की नाही तेवढे त्याला. मग इथं देवाचा सेवक झाल्यावर पॉवर येणार नाही का मग? सेवे लागी सेवक झालो, तुमच्या आलो. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीयाचे अंकित झालो. कोणाचे अंकित होऊन काय उपयोगी नाही का? बाकीचं स्थिर आहे का? मंत्री कायमचा आहे का? कायमचा नाही. सत्ता कायमची नाही. इथं कायमचं काहीच नाही. आपण सुद्धा शरीरानं कायमची आहे का इथं? नाही नाही. इथं काहीच स्थिर नाहीये. एक ब्रह्मतत्व भगवंत सोडला ना, इथं स्थिर काहीच नाहीये.
मग त्या स्थिर तत्वाचा सेवक व्हावा आपण. कोणाला शरण जाण्यापेक्षा देवाला शरण जावा किंवा संतांना जावा. नाही का? एकच आहे. शरण गेल्याचे काय होते फळ तुका म्हणे कुळ उद्धरिले. नाही का? महान बलाढ्य अशा हरीचे सेवक झाल्यामुळे आम्ही बलाढ्य झालो. अहो ते स्वरूपच प्राप्त होता ना. भगवंताचं स्वरूपच भक्ताला प्राप्त होतं ना. मुक्त होणं म्हणजे ते स्वरूप प्राप्त होणं. म्हणून संसारात लाथानी मारून काम क्रोध अधिक षडवर्मीचा नाश केला. काय त्यांना संसाराचं राहिलं? भीती राहिली संसाराची? लाथानी मारून काम क्रोध अधिक षड उर्मीचा नाश केला. हे षड विकार आहे ना. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे जे षड विकार आहे ना, हे तरच करतात आपल्याला अजूनही. आणि त्याने तर नाश केला त्यांचा. यांचा नाश कशाने होतो? ते काय असं वंद्राचं औषध आणलं आणि टाकलं आणि मेले असं आहे का? मग त्याला सोपं झालं असतं नाही? औषध होतं किती काही कांद्याचे औषध आहे. तसे काय गाई गाई आपल्याला मारतील ती पण ते नाही मारायची. तुकोबारायने पिकली या शेंदे कडूपण गेले तै साम्य केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईच. हे शांत होता चिंतना नाही का? चिंतनाना त्रास देत नाही आपल्याला. असं जात नसतात कुठं. आपलं कुत्र आपल्याला त्रास देतं का? सगळं गाव घाबरत पण मला घाबरत नाही ना. त्यांना हाक मारली ती लोंडा बोलली तर उलट काही काम पडलं तर मालक बोलून घेतलं का मग ती करतं काम कोणावर नाही का? तसं संतांना गरज पडली तर बोलून घेते मग ती कधी. त्याला काम क्रोध लोभ मोह मत्सर नाही का त्यांना काही त्यांच्याकडे नसतं ते राग बी काही. पण पडलीच गरज एखाद्या वेळेस नाथांना लावा हरिपाठामध्ये. तर मग आपल्याला नाथ महाराज कसे काय रागवले बा? हा फरक आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये. थोडक्यात लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. जन धन आणि तन पाहता. जन धन आणि तन केले तृणाई समान. आता बरं एक तन तन म्हणजे काय? शरीर. मला असं वाटलं तू वावरत तन उगत ते काय? तन म्हणजे शरीर. जन द्रव्य आणि शरीर हे तृणाप्रमाणे करून टाकलं म्हणजे आता लोभ सुटला. थोडक्यात सोप्या भाषेत त्याचा लोभ नाही राहिला. आता आपल्याला सगळं भीती तीच लोक काय म्हणतील असं नाही केलं पाहुणे काय म्हणतील आमक काय म्हणते त्यांनाच आपण निम्म जळून जातो नाही का? हा जन धन धनाचं तर काय विचारायचं आता नाही का? सगळं जग त्या धनाच्या मागच पळत आहे. ते सुद्धा आम्ही तृण समान केलं. आणि हे कधी घडलं ज्यावेळेस चिंतना ना त्याचा लोभ कमी होईल. तसं नाही ना होणार ते. त्याचा तर वास आहे आता कलीचा वास आहे ना सगळा त्याच्यामध्ये. ज्यावेळेस त्याचं सत्य स्वरूप कळन आपल्याला भगवंताचं सत्य स्वरूप कळन त्यावेळेस मग त्याचा लोभ आपोआप कमी होतो. आपोआप होतं ते सगळं. त्याला सुट्ट नाही काय करावं फक्त चिंतन करायचं. तन
तन म्हणजे आपलं शरीर. हम्म. आपल्याला जर सत्य स्वरूपाची जाणीव झाली, आपण सत्य स्वरूप आहोत, आपण ब्रह्मस्वरूप आहोत, अहम ब्रह्मास्मी. मग शरीर आपलं स्वरूप नाही म्हणलं त्याच्यावर असं आसक्ती कमी आपोआप होणार ना. हा. भक्त ऐशी जाणाचे देवदास. भक्त झालं की ते आपोआप होतं. धन हम्म. जन धन तन केले तर नाही समा. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. पाहत काय अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही मोक्षाच्या मस्तकावर आहोत. पहा. आता काय, आणि हे गेलं का मुक्तच ना. मग बांधेल कशामुळे, याच्यामुळे आहे ना. आता आपल्याला असं व्हायचं असलं तर पहिलं आपल्याला हे 3 गोष्टी कराव्या लागतील. आसक्ती, नाथाडीला म्हणजे काय, त्याची आसक्ती नष्ट झाली. जाळून या संसार बैसल अंगणी, म्हणजे काडी नाही लावून दिली. त्याचे वास्तव स्वरूप कळालं. सत्य काय, मिथ्या काय, अविनाशी काय, काय नासत, काय स्वरूप काय. आपलं जे मूळ स्वरूप सच्चिदानंद स्वरूपी आपण. जो ब्रह्म भावावर गेला, जो ब्रह्म भावावर गेला त्याला हे तृण समानच वाटणार. जन धन तन. आपल्याला जर मुक्ती मिळावा असं जर वाटत असेल तर अभंगाप्रमाणे जीवन बनवायचं आणि बाकी दुसरं काय करायचं नाही का. बळीचं अंकित व्हायचं. आता झालंच आपण त्याची माळ घातली म्हणजे त्याचा काही विषय राहिलाच नाही ना. आणि चिंतन केल्यानंतर आपोआपच संसाराची आसक्ती कमी होती. त्याला काय, हे षडविकार आपोआपच हळूहळू करतोच देव कृपा. थोडी थोडी काय एका दिवसात काय होत नसते, पण हळूहळू होतंय नाही का. आणि मग आपोआपच जनाचं काही वाटणार नाही, धनाचंही काही वाटणार नाही, तनाचंही काही वाटणार नाही. तुका म्हणे आता आम्ही मुक्त. मग ती मुक्ती आपोआप मुक्तच होत होतो. आता एक अभंग होईना अजून बरं का. आज आवाज व्यवस्थित येतोय ना. थोडी जागा बदलवली 2-4 फूट तर आता व्यवस्थित चाललंय. जरा आता काय अडचण नाही. मंदिरातच आहे पण जागेत थोडं रेंज इकडे जरा बरी आहे. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरी नामाविन. विटले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसलीस. सोने रूपी आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे पैसे. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाच्या परी. आम्हा पुढे आता हे अभंग वैराग्य परत आहे नाही का. इथं काय कोणाचं हे नाही केलेलं तिने. अभंग जरी तसा असला पण नारीबद्दल काय त्यांना हे नाहीये. उलट त्यांनी तर धन्य माता पिता त्याचे म्हणला. उलट त्यांनी ते जे वाक्य पाहिले तर परश्री आम्हा रुक्माई समान. पण हे वाक्य वापरण्याचं कारण हे वैराग्य. सर्वसामान्याची माती व्हायला काय टाइम लागतो परमार्थाला नाही का. म्हणून सावध व्हावं सर्वसामान्यांना. आणि एक इशारा येतो जसं चिरंजीव पद नाही का. चिरंजीव पदच आहे, बाकी काय. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिनामाविना. मृत्यू लोकांमध्ये आम्हाला हरिनाम सोडून काही आवडतच नाही. तेच आहे ना. जे योगाचं साध्य तेच आहे, कर्माचं साध्य तेच आहे. मृत्यू लोकांमध्ये आम्हाला हरीच्या नामापासून दुसरे काही प्रकार आवडत नाही. मृत्यू की आम्हा आवडती परी नाही
एक हरिनामे विना. हे साधन निश्चित झालं आता. हा. याला साधन निश्चित झालं ना, मग माणूस एकदा त्या गाडीत बसलो मग कोणा ताण नाही ना. तिकीट नाही. काढून एकदा जर गाडीत बसलो आपण, आपल्याला काशीला जायचंय ना, आपल्याला 2000चं तिकीट काढून आपल्या खुर्चीवर बसल्यावर आता काही भीती राहिली का? नाही ना. आता साधन निश्चित झालं ना. तो प्रवास होतच असतो. तसं आपल्याला भगवंत स्वरूपाचा प्राप्त करण्याकरता साधन भगवंताचं नाम. आता माळ घातली म्हणजे रिझर्वेशनच झालंय ना. हा. या मृत्यू लोकात आम्हाला हरीच्या नामापासून दुसरा काही प्रकार आवडत नाही. माझी चित्त सर्व प्रपंचाविषयी वांतीप्रमाणे विटली. गुलाबजामू खाऊन आला लग्नातून आणि भडा 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 वाचला. कार्यालयामध्ये उन्हाळ्यात हो गुलाबजामू खाऊन आला आणि भडा 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 वाचला. आता पुन्हा ते खावा वाटेल का गुलाबजामू? अर्धे गुलाबजामू. खायचं ना ते अर्धे गुलाबजामू ते अर्धेच राहते ना साबूत बाहेर पडल्यावर. काय तास 2 तास जाईल फक्त. वजा 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 सगळं. आता काय मस्त मागायचे पण आता खाईन का तू? नाही ना. तस महाराज म्हणले विटले हे चित्त प्रपंचापासून वमनती म्हणे वैसले. म्हणजे किती फरक आहे त्यांचा आणि आपल्याला. मन मन वेडे रमतच नाही. म्हणजे कृष्ण भेटावा बाई. गोपी भाव आहे ना. गोपींची अवस्था तरी काय ह्याच्यापेक्षा वेगळी आहे का? तुझ्या मोरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. संसार केला दानादी आहार सावळिया कैसी वाजवली मुरली. मुरली नो हे केवळ बाण तेने हरिला माझा प्राण. तो बाण लागला पाहिजे अंतःकरणाला आपल्या. राम नामाचा बाण जर अंतःकरणाला लागला ना, विव्हळ झाले अंतःकरण. हीच अवस्था आहे. संसार केलाच राहणार म्हणजे संसाराबद्दल आसक्ती नसतं झाली. अनादीन करणं म्हणजे त्याच्याबद्दल लोभ कमी होणं, मोह कमी होणं. आपण पाहुण्याच्या इथे गेलो राहतो का त्याच्या प्रपंचाबद्दल आपल्याला काही लोभ? प्रत्येक जणांना अनुभव आहे ना. कुठेतरी पाहुणा जातोच ना आपण कोणातरी तर. मग त्याचे काही एखाद्या दिवशी घरी दूध राहिलं म्हणून पाहुणा रडतो का? लोभ नाही ना. प्रपंच सोडण्याचा विषय नाही तो. त्याची आसक्ती, त्याचं स्वरूप कळालं महाराजांना. महाराज म्हणले विटले ही चित्त प्रपंचापासून. जसं मग तो एवढे भारी गुलाबजाम पण त्याला पावासा वाटत नाही त्याच्याकडे परत. वांटी झाल्यावर ताजी मस्त ताजी राहते पण तो परत खाईन का? तसं महाराज म्हणले विटले ही चित्त प्रपंचापासून. संसाराचे तापे तापे वमन ती म्हणे वैसली. वमन जे वांती प्रमाणे विटले. वांती कशी आहे? कोणी असलं तर जसं फार हे होतं माणसाला पावत नाही त्या वांतीकडं. लोक वाकात
सगळे बसलो. बसलो आले मळमळ करत. तेच सांगायचं. सगळे लोक तोंड दाबून जाते ना मग. हा. हो म्हणा ते म्हणे वयस आले. मग तसं होतंय का प्रपंचाबद्दल महाराजांना तसं होतंय. मृत्यू लोकात आम्हाला हरीच्या नामावाचून दुसरं काही आवडत नाही. माझे चित्त सर्व प्रपंच कसं आहे, चित्त कुठंतरी एकाच ठिकाणी राहीन, एक इकडे राहीन किंवा तिकडे राहीन नाही का. हा. वांतीप्रमाणे विटले आहे. मग ते म्हणे नावडे मग नावडे. नाही का. मग ते तिथं जन सोने रुपया मातीप्रमाणे आहे. सोनं आणि रूप माती सारखं. आता मातीची ती मातीपासूनच तयार होतं ना सोनं, जमिनीतूनच निघत ना. शुद्ध आहे फक्त, बाकी काय ती खराब होत नाही म्हणून त्याला किंमत आहे. त्याप्रमाणे हिरे माणिक ही आम्हाला दगडाप्रमाणे आहेत. खरंय, नाही तरी ते दगडच आहे, बाकी काय तरी नाही का. आपल्याला त्याचा लोभ आहे म्हणून तसं वाटतं, आपल्याला त्याचं कौतिक आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व जगात भुलविणाऱ्या स्त्रिया आम्हा अस्वलीसारख्या दिसतात. म्हणजे अभंग वैराग्यपर ज्या वेळेस कडकडीत वैराग्य होतं त्यावेळेस सगळी आसक्ती नष्ट होऊन जाते. जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देण्याकरता या मंडळीने एक वारंगण पाठवली होती ना. महाराज म्हणले जाई ओ माते न करी आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, अरे परसे आम्हा रुक्माई समान म्हणले. आम्हाला परस्त्री मातेप्रमाणे आहे, आमची आई आहे तू म्हणले. जा इतका आदर करणारी तुकोबार आहे. इथं का असं म्हणतात का जो परमार्थाच्या वाटेला लागला त्याला काही धोका होऊ नये, त्याचा प्रवास यथा योग्य व्हावा म्हणून पाय घसरू नये कोणाचा, त्याच्याकरता हे वैराग्य सांगायचंय त्यांना. वैराग्य सांगण्याकरता महाराज म्हणले मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामाविन विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेचे. आता इले आरपार वैराग्य महाराजांचं नाही का. सोनी रूपी आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे तैसे तुका म्हणे तैसे दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेचे. 224 अभंग झाले. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.